नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज सगळ्यांसाठी एक छानसा मेसेज आहे आणि तो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करत आहे. तुमच्या कुलदेवतेचा तुमच्यासाठी असा मेसेज आहे किंवा त्यांचं जे जागरण तुम्ही केलेलं असेल किंवा कोणाला तरी करायला सांगत असतील असा मेसेज असेल. आणि जो काही मेसेज आहे तुमच्या कुलदेवतेचा तुम्हाला सांगायचा आहे, जे काही राहून गेलं असेल किंवा काही करायचं असेल, काही केलेलं तुम्ही असेल, त्याचे आशीर्वाद आहेत. ते जो काही मेसेज मला रीडिंग्सद्वारे मिळेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर रीडिंग सगळ्यांनी पूर्ण शेवटपर्यंत बघायची आहे, ऐकायची आहे. तुम्हाला बघाच असं नाही, पण मोबाईल लावून ठेवून तुम्ही तुमची कामं करत ऐकला तरी चालेल, पण पूर्ण रीडिंग ऐका. म्हणजेच तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो उद्देश आहे तुमच्यापर्यंत, जो मेसेज पोहोचण्याचा उद्देश आहे, तो उद्देश तुमच्या लक्षात येईल. आणि असंच तर आणि नक्की मला रीडिंग पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. तर बघूया आपण, तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करत आहे. तुमची जी कुलदेव आहे, जे दैवत तुमचं आहे, कुलदेव जे काही तुमचे घराण्याचं कुळाचं जे आहे, तुम्ही जो कुळाचार करता, तुम्ही जी भक्ती करता आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही आहात, तर त्यांचा मेसेज तुमच्यासाठी आहे. तर बघूया आपण काय मेसेज आहे आणि काय ते तुम्हाला जागृत करतायत. तर कशासाठी जागृत करतायत, हे कार्ड पडलेलं आहे. तर बघूया आपण. तर इथं तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करत आहे. इथं त्या उत्तर देत आहेत तुमच्या प्रश्नाचं. इथं त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत, कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये काही जर कलहाचे काही हे उठत आहेत किंवा फायनान्शियल आर्थिक खूप अडचणी आहेत आणि हेल्थचे पण प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यामध्ये तुमची कुलदेवता तुम्हाला सांगते, ते उत्तर देत आहेत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं, की असं कोणीतरी हाक मारली आहे परमेश्वराला, तुमच्या कुलदेवतेला तुम्ही बोलवताय आणि त्यांना सांगितलेलं आहे. तुम्ही त्यांना विचारताय की ह्या सगळ्यावर काय उपाय आहे किंवा काय करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन मागताय. तर तुमची कुलदेवता ही तुम्हाला जागृत करत आहे, कारण त्या तुमच्याशी ज्या आहेत. मला इथं कुलदेवता ही मला इथं हे होते, कनेक्शन आहे. तर प्रत्येकाची कुलदेवता ही वेगळी असते. तुळजाभवानी आहे, अंबाबाई, किंवा तुमचे जी कुलदेवता आहे ती कुलदेवी ती तुम्हाला इथं कनेक्ट होऊ पाहते. तर तुम्हाला तिथं जागृत करते. ती तुम्हाला जागृत करते. तुम्हाला जर मार्गदर्शन हवं आहे, तुम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन मागितलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं त्या उत्तर देत आहेत की आता जी वेळ आलेली आहे ती वेळ तुझी आहे. त्या तुम्हाला सांगू इच्छित आहेत की ती वेळ तुझी आहे आणि ह्या वेळेमध्ये तू स्वतःला प्रिपेअर करणं, म्हणजे स्वतःला जागृत करणं खूप महत्त्वाचं आहे. जर ध्यानाच्या माध्यमातून असू दे किंवा तुमचे जे काही सगळे प्रॉब्लेम्स चाललेले आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही उलथापालथ झालेले आहे, तुम्हाला एका नवीन प्रवासाला तुम्हाला हे करायचं आहे, नवीन काय तर तुम्हाला सुरू करायचं आहे आणि त्याच्याबद्दलचं जर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं तुमच्या कुलदेवता जागृत करतात की स्वप्नांच्या माध्यमातून स्वप्न तुम्हाला पडतील आणि त्या स्वप्नांद्वारे तुम्हाला असा एखादा मेसेज, जे उत्तर तुम्हाला हवं आहे ते उत्तर तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून त्या तुम्हाला देतील, तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि जे काही कुळाचार आहेत जे तुम्ही करताय ते त्यांना मान्य आहेत, पण बराच काळ असा गेला, अशी सुद्धा मला इथे एनर्जी दिसते. बराच काळ तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं जो कुळाचार आहे किंवा जे करायचं हे असतं, तर ते तुम्ही केलेलं नाही आहे किंवा तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेले नाही आहात. कर्मकांडामध्ये मी तर तुम्हाला तेही सांगेन, कर्मकांडामध्ये परमेश्वर नसतो. परमेश्वर तुम्ही काय कर्म करताय ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींमध्ये नाही. पण हे करत असताना सुद्धा तुम्ही कुठंतरी त्यातलं ते काहीतरी चुकत चाललंय
किंवा काहीतरी चुकले असं तुम्हाला इथं ते सांगितलं जाते, तर ते तुमच्या स्वप्नांच्याद्वारे, स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवलं जाईल आणि ते उत्तरही तुम्हाला इथं दिलं जाईल. तुमचं जे तुमची जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेशी तुम्ही इथं कनेक्ट होण्याची गरज आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. तुमच्या कुलदेवतेशी तुम्ही कनेक्ट व्हा, त्यांची आराधना आणि त्यांची भक्ती ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळी तुम्ही त्या ह्याच्यामध्ये उतराल तेव्हा तुम्हाला ते स्वप्नांद्वारे तुम्हाला तो मेसेज दिला जाईल. बघूया कोणता असा तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करते. आणि ते स्वप्न असंच असेल की तुम्हाला जाग करणार असेल, म्हणजे तुम्हाला ते रिअलिटीमध्ये घडतंय अशा काही गोष्टी तुम्हाला स्वप्नांमध्ये सुद्धा दिसतील, की तुम्हाला रिअलिटीमध्ये दाखवलं जाते की काय राहिले तुमच्याकडनं किंवा तुम्हाला पुढं काय करायचं आहे. ह्या दोन्हीही गोष्टी तुम्हाला तिथं दाखवल्या जातील. आणि स्वप्नांच्याद्वारे मी तुम्हाला तेच म्हटलं, स्वप्नांच्याद्वारे जर थर्ड आईचं आहे, तर जे कोणी ध्यान करतात किंवा थर्ड आईवर तुम्हाला जर झोपताना असेल, रात्री झोपताना तुम्ही दोन्ही भुवयांच्या मध्ये तुमचं लक्ष केंद्रित करून तुम्ही झोपायचं आहे. म्हणजे झोपताना ह्या गोष्टी तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करून तुम्ही झोपेत गेला, तर त्यावेळी तुम्हाला ते जे स्वप्न आहे ते स्वप्न आणि जे तुम्हाला रिअलिटीमध्ये ते समोर घडताना तुम्हाला म्हणजे पूर्ण स्पष्टीकरण सगळं स्पष्टरित्या ते तुम्हाला दाखवलं जाईल. ते तुम्हाला खूपच वेगळा मेसेज आहे. मलाही एक वेगळं हे आहे की जागृत करतायत तुम्हाला दाखवतात की रिअलिटी काय आहे, तुम्ही काय आहात आणि जे काही चाललेलं आहे तुमच्या आसपास किंवा तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमचं जे लाईफ पर्पज आहे, जो उद्देश आहे, ज्या उद्देशासाठी तुम्ही जन्म घेतलाय तो उद्देश काय आहे, तुम्हाला आता पुढं काय करायचं आहे, कोणत्या मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे, त्यासाठी तुम्हाला हे जागृत करणं सुद्धा असेल तर हे त्याच्यासाठी हा मेसेज आहे की तुम्हाला तर जागृत केलं जाते. आणि त्या याच्यामध्ये तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला इंट्युएशन्स सुद्धा खूप येतील. म्हणजे जे डाउनलोड मेसेजेस तुम्हाला यामध्ये तुम्ही तुमच्या अंतरात्म्याशी कनेक्ट होणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही होताय. त्यासाठीच तुम्हाला तुमची कुलदेवता जागृत करते आहे. थोडंसं कनेक्ट होण्याची गरज आहे. जो पीसमध्ये राहणं, तुमचा आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला कुठं पोहोचवू पाहतोय, कोणता मेसेज देतोय, याच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि म्हणूनच हे जागृत करणं, हे तुम्हाला जागृत करणं हे आहे. तुमची कुलदेवता ह्यासाठी जागृत करते तुम्हाला, कारण तुम्हाला पुढं जाऊन एक वेगळा उद्देशानं तुमचा जन्म झालाय, तर तुम्हाला एक वेगळं कार्य करायचं आहे. तुम्ही तुमच्या करंट चॅलेंजेसमध्ये इतकं गुरफटून गेलाय की तुम्हाला तुमचा जो उद्देश आहे, तुमच्या जन्माचा उद्देश असेल किंवा तुमचं एक कार्य आहे त्याचा जो उद्देश आहे त्यामध्ये तुम्हाला हे झाले, तो म्हणजे तुम्हाला गोंधळात पडलाय तुम्हाला हे होत नाही आहे. तर तो क्लिअरली जो मार्ग आहे अगदी स्पष्टपणे तुमचे कुलदेवता तुम्हाला तिथं दाखवते. आणि असा प्रकाश ज्यावेळी तुम्ही हे स्वप्न बघाल किंवा हे स्वप्न तुम्हाला पडेल किंवा तुम्ही याच्यामध्ये असाल, तेव्हा तुम्हाला जागृत म्हणजे तुमच्या असं खूप मोठा प्रकाश आहे, खूप मोठा प्रकाश पडला आहे. त्यामुळे एखाद्या दिव्य शक्ती दिसणं असं हे इथं आहे. हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातो आणि खूप मोठा मेसेज आहे. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करत आहे. तर असं ज्या वेळेला तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून हे दाखवलं जाईल, तुम्हाला ध्यानाच्या माध्यमातून दाखवलं जाईल, पण त्यावेळी तुम्ही एका पूर्ण असा प्रकाशमय असं एक हे दिव्य असं हे असेल आणि त्याच्यामध्ये एका दिव्य शक्तीचा म्हणजे जी तुमची कुलदेवता आहे तिचं तुम्हाला दर्शन होईल किंवा त्या तुम्हाला तुमची रियालिटी, तुमचं लाईफ पर्पज आणि तुमचा जन्माचा उद्देश काय आहे, काय तुम्हाला करायचं आहे याचं हे सुद्धा तुम्हाला इथं दाखवून देतील. यासाठी तुम्हाला त्या जागृत करत आहेत. आणि खूप छान मेसेज आहे, खूप वेगळाच मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की रीडिंग कोणाशी रेझोनेट झाली किंवा कोणाला कनेक्ट होतीये आसपास. हे काय आजचं नाही आहे. जे कोणी ध्यानामध्ये आहेत, ध्यान करतायत आणि ज्यांना स्वप्न पडतायत, जे अध्यात्माशी कनेक्टेड आहेत किंवा कुलदेवतेशी खूप अटॅच्ड आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे. आणि त्यांना ते रिअलाइज होईल की आपल्याशी हे
ह्या गोष्टी घडतायत आणि त्यांचीच एनर्जी असेल जी माझ्यापर्यंत पोहोचली तुम्हाला हा मेसेज देण्यासाठी. आणि हार्ट अवेकनिंग होईल. तुम्हाला आश्चर्याचा असा धक्का बसल्यासारखं होईल की हे काय होतंय तुमच्याबरोबर किंवा ह्या काय गोष्टी होत आहेत. अध्यात्म आणि ह्या सगळं हे म्हणजे असंच असतं. हा औरा जो आहे ते बघून तुम्ही अचंबित व्हाल. त्यांचं जे रूप आहे तुमच्या कुलदेवतेचं जे रूप आहे, जे त्यांचं जी म्हणजे वेगळंच त्यांचं हे आहे ना, ते बघून तुम्ही अगदी अचंबित व्हाल, आश्चर्यचकित व्हाल की इतकं म्हणजे स्वतःला भाग्यवान समजाल. तुमच्यासारखं भाग्यवानच कोणी नाही आहे. तुमच्यासारखी सोलच अशा म्हणजे ज्यांची आराधना केली, ज्यांच्या आयुष्य सगळं ज्यांच्या भक्तीसाठी आणि ज्यांच्या सेवेसाठी अर्पण केलं असेल, अशी सोल मला इथं कनेक्ट होते. त्यांनी तुम्हाला दर्शन देणं किंवा हे तुम्ही अचीव केले. हे तुम्ही तुमच्या ध्यानाच्या माध्यमातून असू दे, तुमच्या कर्मातून असू दे, तुमच्या सेवेतून तुम्ही ते अचीव केले आणि म्हणूनच तुमची कुलदेवता तुम्हाला दर्शन देते आणि तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करते. त्यातूनच की तुम्हाला हे जागृत होऊन एक सेवेचं, परोपकाराचं आणि असं एक काम करायचं आहे की ज्यानं हे सगळं एक मानव धर्म जो आहे किंवा समाज आहे त्याला एक वेगळं तुमची वेगळी ओळख, तुमचं अस्तित्व वेगळं आणि एक कार्य, ज्या कार्याची चांगली नव्याने ओळख करून देण्यासाठी सुद्धा तुमची निवड केलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला इथं ते हे दिलं जाते दृष्टांत. स्वप्नांच्याद्वारे तुम्हाला इथं दृष्टांत तो दिला जातोय आणि कॉल टू ॲक्शन. तुम्हाला जेव्हा हा दृष्टांत होईल, तुम्हाला हे जेव्हा मिळेल, हा मेसेज जेव्हा मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला हे खूप स्पिरिच्युअल मेसेज आहेत. तर या मेसेजेसद्वारे तुम्हाला इथं हे तुम्हाला ज्या वेळेला हे मेसेजेस मिळतील, ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला द्यायचा आहे तेव्हाच हा मेसेज तुमच्यापर्यंत येईल आणि हे देत असताना तुम्ही त्याच वेळी तुम्ही तो कॉल टू ॲक्शन असं हा मेसेज आहे. तर हा तुम्हाला कॉल आहे, हा मेसेज तुम्हाला दिला जातोय की तुम्ही आता ॲक्शन घ्यायची आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे आणि तुम्हाला जे सांगितलेलं आहे, जे स्पिरिच्युअल गायडन्स आहे, जे मेसेजेस आहेत या माध्यमातून असू दे किंवा तुम्ही कोणत्याही माध्यमातून तुम्ही अगदी पूजा तुमचं जे काही रुटीन्स जे काय आहे ते करत असताना तेव्हा सुद्धा तुम्हाला एखादा मेसेज दिला जाईल. तर त्या मेसेजेसवर सुद्धा तुम्ही हे करायचं आहे, डाउनलोड्स तुम्हाला सांगितलेत आणि तुम्हाला आता तुमचा चार्ज घ्यायचा आहे. करंट चॅलेंजेसमध्ये फसून तुम्ही तुमच्या उद्देशाकडे पाठ फिरवायची नाही आहे. तर तुम्ही खूप पॅशनेटली आता, कारण तुमची ऊर्जा खूप अशी हे झालेली आहे, खूप अशी तेजस्वी ऊर्जा आहे तुमची आणि जे काही परिस्थिती आहे, जे सगळं आहे आता बॅलन्सचे सगळं तुमच्याकडे येत आहे. तुम्ही बॅलन्स होत आहे, प्रेम हे सगळं तुमच्या आयुष्यातलं, तुमच्या परिवारामधलं जे काही तुम्हाला ते करंट चॅलेंजेस होते त्या चॅलेंजेसमधून सुद्धा तुमची कुलदेवता तुम्हाला बाहेर काढते आणि हा मार्ग जो तुमचा उद्देश आहे त्या उद्देशाकडे त्या तुम्हाला घेऊन जात आहेत आणि त्याच्यासाठीच तुम्हाला त्या जागृत करतायत. थँक्यू. जागृत का करतायत? तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करते. का करते? कारण तुम्ही झोपेतच आहे. जखडले सगळं आळस आणि काम आणि हे सगळं म्हणजे नकारात्मक आणि डेव्हिलच्या एनर्जीमुळं. डेव्हिलची एनर्जी कशी असते? तुमच्यात खूप काम करण्याची उत्सुकता आहे, कला आहे, सगळं आहे, पण तुम्हाला जायला नको वाटते, करायला नको वाटते, उठायला नको वाटते. सगळ्या गोष्टींनी तुम्हाला त्या आळसाने जखडलेला आहे. तर ह्या डेव्हिलचा खात्मा करून, ह्या डेव्हिलला तुमच्यातनं संपवून आणि नकारात्मकतेला संपवून तिला अग्नीमध्ये पूर्ण तिला विसर्जित केलेलं आहे तुम्ही आणि तुमची कुलदेवता म्हणूनच तुम्हाला जागृत करते की ह्या डेव्हिलसारख्या अशा एनर्जीला संपवून तुम्ही एका उत्साहाच्या आणि एका नवीन मार्गावर तुम्हाला जायचं आहे. कारण आतापर्यंत तुम्ही खूप स्वतःला थांबवून ठेवलं होतं, कारण तुम्ही किंग ऑफ कप्स ही एनर्जी तुम्हाला थांबवत होती, तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यापासून. कारण कधी कधी संपवलं तरच नवीन काहीतरी येणार आणि हे तुम्ही संपवलं, ही एनर्जी संपतीये आणि तुमचे कुलदेवता तुम्हाला ह्यासाठी जागृत करते की खूप मोठं एक कार्य तुम्हाला करायचं आहे, खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येते, खूप मोठ्या कार्यावर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे. तुमचा प्रवास वेगळा आहे,
तुम्हाला आता तर तुम्ही करंट चॅलेंजेसमध्ये इतके फसून राहिलाय आणि असल्या एनर्जीमध्ये करू का नको, काय करू, कसं करू, आणि म्हणजे खूप जणांना आपले सगळे प्रश्न टाकायचे, विचारायचं, आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येक जण आपला आपला काय आहे ते मत सांगत असतं. तर असं नाही, एक असं हे आहे लाईफ पर्पज, तुमचा जो उद्देश आहे त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुम्ही ध्यान केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या कुलदेवतेशी कनेक्ट झालं पाहिजे, आणि तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला अगदी तुम्हाला ते मिळणार. कारण तुम्हाला त्यांना इथं घेऊन जायचं आहे. किंग ऑफ कप्स ही तुमची भूमिका आहे. तुम्हाला राज्य, तुमचं जे काही आहे तुमचं पर्पज जे काय आहे ते तुम्हाला चालवायचं आहे, तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीला स्ट्रॉंग करायचं आहे. तर इथं तुमच्या फॅमिलीची एक मुळं घट्ट करायची आहे, आणि ते घट्ट करण्यासाठी ॲज अ कुटुंब प्रमुख सुद्धा तुम्ही इथं असाल, ती सुद्धा एनर्जी मला दिसते. एखादी कुटुंब प्रमुख आहे आणि त्यांना जर काही एनर्जीचं असं हे असेल आणि डळमळीत झाले असं हे जर असं वाटत असेल, तर त्यांनी तुमच्या कुलदेवतेशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. तुमच्या कुलदेवतेची दर्शन घेणं असेल म्हणा, किंवा त्यांची प्रार्थना, तुम्ही तिथपर्यंत जाता येत नसेल किंवा तुम्ही पोहोचू शकत नसाल, तर त्यांची आराधना करणं, त्यांच्याकडं मागणं, त्यांची भक्ती ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला थोडंसं कनेक्ट करणं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही पास्टमध्ये बघायचं नाही आहे. आता तुम्हाला तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करत आहे, कारण ह्या पास्टमध्ये तुम्ही खूप शिकलाय. आता तुम्हाला पास्टमध्ये अशा खूप लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय, जी धूर्त होती ही तर हीच एनर्जी आहे बघा. इथं तुम्हाला घेऊन जायचं आहे, हे तर तुम्ही आता चाललाय, हा प्रवास आहे, आणि कुलदेवता तुमची तुम्हाला यासाठी जागृत करते की ह्या अशा लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय, तुम्हाला फसवून धूर्तपणे तुम्हाला निघून गेले, पुढं जाऊन तुम्हाला त्यांनी खूप म्हणजे तुमची हे केलेले आहे. तर अशा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पडायचं नाही, त्यासाठीच तुम्हाला ते जागृत करते. पुन्हा एकदा खूप मोठं असं तुमच्या आयुष्यात काहीतरी कायापालट आयुष्याचा होतोय, तर तुम्ही ह्या पास्टमध्ये आता पडायचं नाही. ज्यांनी तुम्हाला आता तुम्ही आता शिकला यांच्यावर विश्वासही ठेवायचा नाही. आणि नाही, श्रीकृष्ण बघा नेहमी सांगतात, ज्यांनी तुम्हाला संकटात साथ दिली नाही त्यांना तुम्ही म्हणजे संकटाच्या वेळी तुमच्याबरोबर जे कसं वागले, काय केलं, त्यांच्यावर तुम्ही मग आता परत किती विश्वास ठेवाल. तर तो विश्वास तुम्ही ठेवायचा नाही आहे. तुम्हाला तिथं अलर्ट केलं जाते. तुम्ही तुमचा स्पेस, तुमची जागा, तुमचं हे सगळं पूर्वनियोजित आहे, आणि तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे. आणि तीच तुमची कुलदेवता म्हणून तुम्हाला जागृत करत आहे की ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही पडायचं नाही, यातून बाहेर पडण्यासाठीच. आणि तुम्ही बाहेर पडलाय, पण आता पुन्हा ह्या एनर्जीमध्ये जात असताना तुम्ही इथं हे करायचं नाही आहे. तुमची एनर्जी ब्लॉक, कारण ही तुमची एनर्जी ब्लॉक करणारीच आहे. तर त्या पास्टमध्ये तुम्ही पडायचं नाही, भूतकाळाशी कनेक्ट व्हायचं नाही, तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे. त्यासाठीच तुम्हाला तुमची कुलदेवता जागृत करते आहे. आणि थँक्यू सो मच कारण तुम्ही म्युझिशियन आहात, एक नंबर आहात. ह्या एनर्जीचं काही कामच नाही आहे की नाही. यांनी तुम्हाला हरवण्याचा, तुम्हाला थांबवण्याचा, अडथळे आणण्याचा तुमच्या कार्यात किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये काय ते हे करण्याचा, तुम्हाला गैरसमज निर्माण करण्याचा, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल, आणि आव्हान केलं आहे तुम्ही तुमच्या कुलदेवतेला. आणि म्हणूनच तुमची कुलदेवता सुद्धा खूप तुमच्यावर प्रेम करतात, आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पूर्ण फॅमिलीवर आहे, तुमच्या मुलांवर, तुमच्या सगळ्याच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि आशीर्वाद आहेत. आणि म्हणूनच त्यात तुमच्यामध्ये एक म्युझिशियन आहे, असा म्युझिशियन आहे जो खूप कर्तृत्ववान आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहे, असं तुमच्याकडं सगळं येतंय. त्या तुम्हाला का जागृत करतायत? तुमच्याकडं सगळं येतंय, मान सन्मान, पैसा, प्रॉपर्टी, आणि तुमचं कार्यामध्ये यश, हे सगळं तुमच्याकडं येतंय. पण हे येतंय, आणि हे आल्यानंतर ह्या एनर्जीज पुन्हा तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न करतील. तर त्यासाठी तुम्हाला तुमची कुलदेवता जागृत करते. ह्या एनर्जीजपासून दूर राहायचं आहे. अतिविश्वास नाही, अतिविश्वासघात करतो. तर अतिविश्वास नाही. तुमचं आता एक स्टेबल लाईफ आहे, तुमचं एक अचिव्हमेंट आहे जी शून्यातून तुम्ही केलेली आहे. तुम्हाला एका वेगळ्या कार्यासाठी तयार केलेलं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं एक बॅकग्राऊंड बदलण्यासाठी त्यासाठी सुद्धा तुम्ही तयार झाल्यात. आणि ही एवढी मोठी शक्ती तुमच्या कुलदेवतेने तुमच्यामध्ये जागृत केली आहे, आणि ती जागृत केलेली शक्ती हाताशी धरून तुम्ही इथपर्यंत आलाय. आणि आत्ताही तुम्हाला तुमची कुलदेवता मार्गदर्शन करते.
तुम्हाला ती साथ देते, मार्गदर्शन करते. तर तुम्हाला यातून पुढं जायचं आहे. तुम्हाला इथं मागं बघायचं नाही आहे, फिरून मागं बघायचं नाही, भूतकाळात जायचं नाही. आणि ज्यांनी तुम्हाला असं हे करण्याचा प्रयत्न केला त्यांना नाही, तुम्ही 4 हात लांब राहायचं त्यांच्यापासून. तुम्हाला माहीत आहे. आणि ह्यात तुम्ही आता शिकलाय. लोक कसं म्हणजे असतात की ज्या वेळेला तुमच्याकडे आहे त्यावेळेला सगळे गोड बोलतील, पण ज्यावेळी तुमची संकटात असाल, तुमच्याकडं काही नाही आहे, तुम्हाला काही कमी आहे, तर तुम्हाला तिथं ते नाही हे करणार, मदत नाही करणार, मदतीला येणार नाहीत, पण टोकायला मात्र येतील. कुणाबद्दल तरी तुमच्या मनामध्ये कलह निर्माण करणं, कुणाबद्दल तरी म्हणजे तुमच्यात असं तुम्हाला उकसवणं, अशा गोष्टीसुद्धा होतील. तर तुम्ही त्यापासून लांब राहायचं आहे. कारण ॲज अ म्युझिशियन आणि तुमची ऊर्जा कुठंही अशी हे करायची नाही आहे, द्यायची नाही, कुणापाशी तुमची ऊर्जा द्यायची नाही. कारण तुम्ही खूप पॉवरफुल तुमची ऊर्जा आहे. आणि असं आता खूप मोठं एक कायापालट तुमच्या आयुष्याचा होतंय. तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करते, कारण तुम्ही म्युझिशियन आहात म्हणून. थँक्यू. इनर पीस. मी तुम्हाला इथं एवढ्या रिडिंगमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं. तुमच्या इनर पीस जी आहे, तुमची जी आंतरिक शक्ती जी आहे, तुमचा आत्मा जो आहे त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. तुमच्या सोलशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. कारण खूप तुमची जी सोल आहे, तुमचा जो आत्मा आहे तुमच्यामध्ये, जर शरीर एक ती आत्मा असते जी शरीर फक्त धारण करते. आणि तुम्ही किती भाग्यवान आहात की अशी एवढी आध्यात्मिक आत्मा तुमच्या शरीरामध्ये तिनं प्रवेश केला आहे. आणि या शरीरावर प्रेम करणं आणि या आत्म्यावर प्रेम करणं, त्याचं ऐकणं, त्याच्या इंट्युशन्स, ते जे तुम्हाला मेसेजेस देतात पुढं जाण्यासाठी, त्या मेसेजेसवर तुम्हाला पुढं जाण्यासाठी सांगितलं जातं. आणि इथंच तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करते. तुमची कुलदेवता तुम्हाला हाच मेसेज देते की तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीशी कनेक्ट व्हायचं आहे. तुमच्या आतला आवाज, तुमची सोल जी आहे खूप पॉझिटिव्ह आहे, खूप शक्तिशाली आहे. परमेश्वराचं, परमात्म्याच्या आवाजाशी तुम्ही कनेक्ट होत आहे. आणि एका दिव्य शक्ती, खूप मोठा मेसेज आहे, दिव्य शक्तीचा जी सोल आहे, दिव्य शक्तीची जी सोल आहे ती तुमच्यामध्ये आहे. मला हा खूप मोठा मेसेज इथं कनेक्ट झाला. आणि त्या सोलशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. तुम्ही भरकटायचं नाही आहे, ह्या अशा एनर्जीमध्ये गुरफटायचं नाही आहे. कारण ह्या एनर्जीचं कामच आहे की तुम्ही इथं ह्या एवढ्या मोठ्या शक्तीशी कनेक्ट व्हायचं, तुम्हाला ते होऊ देत नाहीत. तुमच्या पुढं सगळं आहे, स्वर्ग हे म्हणजे सगळं हे आहे. तुम्हाला सगळ्या ब्रह्मांडापर्यंत आत तुम्ही हे केले, प्रवेश केलेला आहे. आणि तो प्रवेश आणि ते इतकं छान सगळं तुम्हाला खूप छान वाटेल. हे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही ध्यानामध्ये किंवा स्वप्नामध्ये इथं तुम्ही कनेक्ट व्हाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ब्रह्मांडाच्या अस्थी अशा म्हणजे तिथं शब्दच नाही, इतक्या छान अशा ह्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. आणि तो प्रवेश केल्यानंतर तिथं जी सोल आहे ती खूप स्पिरिच्युअल सोल आहे आणि दिव्य सोल आहे. तर ती सोल तुमच्यामध्ये आहे. मग किती भाग्यवान आहात तुम्ही, जर त्या सोलनं, त्या आत्म्यानं तुमचं शरीर निवडलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मग तुमचंही काहीतरी कर्तव्य आहे की तुम्ही त्याच्यावर पुढं जाणं महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पुढं गेलं पाहिजे. तुम्ही ध्यानातून पुढं गेलं पाहिजे. तुम्ही मेडिटेशनमधून, ध्यान, मेडिटेशन आणि तुमचं जे कर्म आहे त्यातून तुम्ही त्या ह्याच्याशी कनेक्ट झाला पाहिजे. तुम्हाला आत्ता पीसमध्ये राहण्याची गरज आहे, शांत राहण्याची गरज आहे. जितके शांत राहाल, जितके पीसमध्ये राहाल, स्वतःला असं शांत ठेवाल, तितकं तुम्हाला ह्या मेसेजेस कनेक्ट होतील. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पुढं जाण्यासाठी काय आहे, तुम्ही सगळ्या जगभर फिरायची गरज नाही, स्वतःशी कनेक्ट व्हा. बघा, तुमचा आतला आवाज तुम्हाला स्टेबल करेल, शांत करेल आणि तुम्हाला ते मेसेजेस देईल की तुम्ही आता काय करायचं आहे. आणि खूप छान आणि असा इतका पॉवरफुल मेसेज मिळाला आहे. तर नक्कीच लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं रिडिंग कशी वाटली. थँक्यू 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 सो मच. आणि पोटेन्शियल एक संभाव्य हे आहे. मी तर काय सांगितलं इथं एवढ्या ह्याच्यामध्ये एक मोठं काहीतरी होणार आहे. तुमची कुलदेवता तुम्हाला का जागृत करते, तर असं एक मोठं हे कसं म्हणतात बघा, असं एक हे मोठं असं ते दिवाळीमध्ये पाऊस लावतात की नाही, पाऊस असते की नाही, ते लावल्याबरोबर असं एक मोठं असं बरसात होते बघा, ते हे पडत असताना खाली किती छान वाटते. तसंच
तसंच असा एक पाऊस आहे, असा एक मोठं दिव्य असं काहीतरी तुमच्या आयुष्यात होऊ पाहते आणि त्यासाठी तुम्हाला जागृत केलं जाते. तुमची कुलदेवता त्यासाठीच तुम्हाला जागृत करते, कारण एक दिव्य स्वप्न असेल किंवा दिव्य असं काहीतरी तुमच्या आयुष्यात ते घडतंय आणि त्याच्यासाठीच तुम्हाला तुमची कुलदेवता जागृत करते. कारण ते कसं ज्वालामुखी असू दे किंवा असं वर उफाळून जेव्हा वरती येतं तेव्हा ते खूप असं हे होतं. तशी तुमची ऊर्जा मूलाधारपासून क्राऊन चक्रापर्यंत जाते आणि क्राऊन चक्रामधून असं ती पसरते, जो तुमची क्रिएटिव्हिटीतून इथं तुमची ती दिव्य ऊर्जा, तुमची दिव्य शक्ती, तुमचं दिव्य ज्ञान जे आहे ते तुमच्या क्रिएटिव्हिटीतून बाहेर पडते आणि हेच आशीर्वाद तुम्हाला तुमची कुलदेवता हे आशीर्वाद तुमचे देत आहेत आणि हेच यासाठीच तुम्हाला जागृत करतायत. कारण तुमच्यातली जी शक्ती आहे ती खूप मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीला तुम्ही कधी असं हे करून बघितलेलंच नाही, पण ती आता वेळ आली की तुम्हाला तुमची ती शक्ती आहे ती जागृत करायची आहे आणि ती शक्ती जागृत तुम्ही करत असताना, तुम्ही त्याच्यावर काम करत असताना तुमची कुलदेवता तुमच्या बरोबर आहे. कारण खूप मोठ्या दिव्य शक्तीचा जोपर्यंत तिथं हस्तक्षेप होत नाही किंवा तिथं ती प्रोटेक्शन असत नाही तोपर्यंत ती शक्ती वर जायला सुद्धा हे होते. तर तसं एक ब्लास्ट होतोय जो खूप ह्याचा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह असा ब्लास्ट होतोय तुमच्या आयुष्यात. म्हणजे तो त्यासाठीच तुम्हाला इथं जागृत केलं जाते. खूप मोठा मेसेज आहे फ्लेक्सिबिलिटी. मी तुम्हाला तेच म्हटलं, आता एक मोठा ब्लास्ट आणि खूप छान असं, कारण तुम्ही क्राऊन चक्रापर्यंत पोहोचलाय, बरोबर आहे. तुम्ही क्राऊन चक्रापर्यंत पोहोचलाय. जे कोणी ध्यान करतायत, चक्राजवर मेडिटेशन करतायत, चक्र काय आहे, ध्यान काय आहे, मेडिटेशन काय आहे, हे सगळं माझ्या व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्सचा मला हे मेसेजेस असतात. तर मी नक्की तुम्हाला या सगळ्याचं मला जे ज्ञान मिळालं किंवा माझं जे काही सुरू हे झालं हे जर्नी, याबद्दल मी नक्कीच तुम्हाला ह्याच्यातून देणार आहे, सांगणार आहे. तर ही जी लवचिकता आहे, म्हणजे तुमचं क्राऊन चक्र आता ओपन होण्याच्या स्टेजला आहे. तुमची जी शक्ती आहे ती मूलाधारपासून क्राऊनपर्यंत पोहोचलेली आहे. इडा पिंगला नाडी तुमची बॅलन्स्ड आहे, तुम्ही बॅलन्स्ड आहात. तुमची सुषुम्ना नाडी जी आहे ती सुद्धा कार्यरत आहे आणि तुम्ही क्राऊन चक्रापर्यंत ती जी शक्ती पोहोचलेली आहे. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर जे ब्लास्टिंग आहे ते चारों असं त्याचा जो प्रसार आहे, त्याची जी हे आहे म्हणजे दिव्यता आहे, त्याचा जो प्रकाश आहे तो असा म्हणजे ब्रह्मांडामध्ये सगळीकडे पसरणार आहे की तेच हे अशी लवचिक झालेलं आहे ते आता. म्हणजे अगदी कसं एक एखादा असा मोठा बलून असते बघा, फुगा, आणि त्याला टचकन टोचलं की तसं फुटतं की नाही, तसं फक्त तुमची क्रिएटिव्हिटी आणि तुमची ऊर्जा तिथपर्यंत पोचली, टोकापर्यंत तुमची ऊर्जा गेली. फक्त एक हे करायचं बाकी आहे, ते मग झालं की मग तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर येते आणि तुमच्या त्या क्रिएटिव्हिटीनं तुमची चर्चा, तुमचं वॉसिप, तुमचं हे सगळं येते आणि ह्या तुमच्या सगळ्या ऊर्जेला एक दिव्य हे आहे. मी तुम्हाला कुलदेवता म्हणलं, तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करते आणि इथं आहे टायगर, आहे की नाही. तर अशी ऊर्जा आहे जी तुम्हाला प्रोटेक्ट करते, तुम्हाला प्रोटेक्शन करते आणि असं सकारात्मक, असं रंगीबिरंगी इंद्रधनुष्यासारखं फुलांचं असं हे कुठं असतं, जेव्हा क्रिएटिव्हिटी तुमची वाढते, इंद्रधनुष्यासारखे रंग येतात. ते कुठं असतात? क्राऊनवर असतात. आणि तुमचा क्राऊन चक्रावर सुद्धा जेव्हा दिव्य शक्तींचा आशीर्वाद असतो, परमेश्वराचा आशीर्वाद असतो, तेव्हाच क्राऊन चक्र ओपन होतं. किंवा त्या श्रीकृष्णांचा हात जोपर्यंत डोक्यावर नाही ठेवत ते तोपर्यंत हे सगळं नाही. तर नॅचरली तुमच्या आयुष्यात हे सगळं होते आणि तुमची कुलदेवता तुम्हाला त्यासाठी जागृत करत आहे की तुमच्यात खूप शक्ती आहे, तुमच्यात ती ताकद आहे, तुमच्यात ती शक्ती आहे आणि तुमच्या थ्रू त्यांना एक वेगळा मेसेज किंवा एक वेगळं काहीतरी तुम्हाला त्यांना द्यायचं आहे. वर्ड गिफ्टेड आहात तुम्ही, परमेश्वराचं मुलं आहात, परमेश्वराची देण आहात. जो जन्म तुम्हाला हा मिळालेला आहे आणि हा जन्म तुम्हाला सार्थकी लावायचा आहे आणि त्याच्यासाठीच तुमची कुलदेवता तुम्हाला जागृत करत आहे. आणि ह्या मेसेजेसची सगळ्यांनी नक्कीच कनेक्ट व्हा. रीडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि
थँक्यू. थँक्यू सो मच. मला ही तुमचीच एनर्जी असते. मी फक्त माध्यम आहे आणि तुमच्याशी कनेक्ट होताना ही तुमची ऊर्जा असते. खूप छान वाटतं मला. खूप स्वतःला मला हे ब्लेस्ड झाल्यासारखं फीलिंग येतं आणि जो ब्लेस्ड आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.